हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी हे प्रिन्स कटचं ब्लाऊज हे कट करून घेतलं आहे आणि या ब्लाऊजवर आपल्याला छान बाईला डिझाईन तयार करायची आहे. तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने मी बाई ही कट करून घेतली आहे आणि बाई ही कमी असल्यामुळे मी अस्तरला जॉईन देऊन घेतला आहे आणि त्यानंतर मी पुढच्या मुंड्याचा आकार हा कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी फक्त मागच्याच मुंड्याचा आकार देऊन बाही कट करून घेतली होती. तर अशा पद्धतीने मी बाहीची उंची ही 10.25 इंच घेतली आहे आणि त्यानंतर मी कॅप हाईट ही 3.25 इंच घेतली आहे. अशा पद्धतीने मी बाही ही कट करून घेतली आहे. त्यानंतर मी पुढच्या मुंड्याला पाऊण इंचावर पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने मी पाऊण इंचावर मार्किंग करून आकार देऊन घेणार आहे. पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी हे पुढचे दोनच पार्ट हे व्यवस्थित असे बाईला कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण बाई ही व्यवस्थित अशी कट करून घेतली आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार हा आकारावर आपण फ्रंट बाजू असे मार्किंग करून घेतले आहे आणि व्यवस्थित असं मध्यावर पण मार्किंग करून घेतले आहे. त्यामुळे आपल्याला बाही जोडताना एकदम सोपं पडतं. तर अशा पद्धतीने आपल्या बाहीला छान असा आकार तयार झाला आहे. त्यानंतर आपण बाहीला छान अशी डिझाईन तयार करणार आहे. तर डिझाईनसाठी मी 4.5 इंच उंची वर मार्किंग करून घेतली आहे. त्यानंतर रुंदी ही मी 1.25 इंच ठेवणार आहे. अशा पद्धतीने मी बाहीवर छान अशी डिझाईन तयार करणार आहे. त्यानंतर मी त्या मार्किंगवर तिरकी लाईन आखून घेणार आहे आणि त्या आखलेल्या लाईनवर मी व्यवस्थित असं कटिंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपली बाही ही कट करून झाली आहे. त्यानंतर आपण ती व्यवस्थित ब्लाऊज पीसच्या बाहीवरती ठेवून आपण ती व्यवस्थित अशी ठेवून घेणार आहोत. तर फ्रंट बाजू आपण व्यवस्थित अशी ब्लाऊज पीसच्या वरच्या भागावर ठेवली आहे. तर दुसऱ्या बाहीचा ब्लाऊज पीस हा त्यावर आपण अस्तरचं कापड हे फ्रंट बाजू ही वरच्या बाजूने ठेवली आहे. अशा पद्धतीने आपण बाही ही व्यवस्थित ठेवून घेत असतो. कधी कधी दोन्ही बाही पण एकाच बाजूच्या होत असतात. तर त्यासाठी व्यवस्थित आपण टिक मार्क त्याच्यावर करून घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपण ही बाही कट करून घेतली आहे. ती आपण ब्लाऊज पीसच्या बाहीवर ठेवून घेणार आहे आणि व्यवस्थित अशी 1/2 इंचावर आपण व्यवस्थित अशी टिप मारून घेणार आहे. जिथे आपला कोना तयार झालेला आहे तिथे आपण सुई ही खालच्या बाजूने ठेवून नुसतं आपण कापड सरकून त्यावरती व्यवस्थित अशी 1/2 इंचावर टिप मारून घेणार आहे. म्हणजे आपला आकार पण बदलला जाणार नाही. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित त्यावर 1/2 इंच इतपत टिप मारून घेतली आहे. त्यानंतर ते राहिलेलं कापड आहे ते आपण व्यवस्थित असं कट करून घेणार आहे आणि सेंटरला छोटे छोटे कट देऊन घेणार आहेत. अशा पद्धतीने आपण त्यावर बोटाने प्रेस करून घेतला आहे आणि व्यवस्थित असं फिनिशिंग मध्ये पूर्ण अस्तर लेवल प्रमाणे आपण ते कापड व्यवस्थित असं जोडून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण प्रेस केलेला आहे त्यावर व्यवस्थित अशी हळूहळू फिनिशिंग मध्ये आपण टिप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण त्यावरती हळूहळू टिप मारून घेतली आहे म्हणजे आपला आकार पण बदलला जाणार नाही. त्यानंतर आपण व्यवस्थित अशा अस्तर लेवल प्रमाणे पूर्ण बाही ही जॉईंट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण ही पूर्ण बाही जॉईंट करून घेण्यासाठी आपण आधी खालच्या बाजूने पॅक करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण परत ही बाही उलटी करून व्यवस्थित अशी त्यावरती अर्धा इंच इतपत टिप मारून घेतली आहे. आपण कधी पण बाही कटिंग करताना 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो. त्यामुळे आपण वरच्या शोल्डर पाशी अर्धा इंच गुंतत असते आणि खालच्या पट्टीत पण अर्धा इंच गुंतत असते. अशा पद्धतीने आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो. त्यानंतर आपण अस्तर लेवल प्रमाणे पूर्ण बाही ही जॉईंट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण बाही जॉईंट करून घेतली आहे. त्यानंतर आपण त्यावरती साडीच्या कापडाची डिझाईन तयार करणार आहोत. तर अशा पद्धतीने मी त्या कापडावर 1-1 इंचावर
खडूने अशी मार्किंग करून घेतली आहे आणि व्यवस्थित असं सेंटरवर एक मध्य देऊन घेतला आहे। तर अशा पद्धतीने मी त्या प्लेट्स तयार करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी त्या पूर्ण प्लेट्स ह्या व्यवस्थित तयार करून घेणार आहे। त्यानंतर या बाजूच्या पण प्लेट्स आपण त्याच पद्धतीने करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्या प्लेट्स टाकून झाले आहे। तर ते आपण बाहीवर व्यवस्थित असं जॉईंट करून घेणार आहोत। त्याचा आपण व्यवस्थित असा सेंटर काढून घेणार आहोत आणि मग ते त्यावरती पिना जोडून घेणार आहे, म्हणजे आपण तयार केलेली डिझाइन ही सरकणार नाही। अशा पद्धतीने आपण त्यावरती पिना जोडून घेतले आहे आणि त्यावरती आपण व्यवस्थित फिनिशिंग मध्ये टिप मारून घेतले आहे। त्यानंतर आपले जे अस्तरचं कापड आहे कट झालेलं त्यावरती ठेवून आपण व्यवस्थित असा आकार देऊन घेतला आहे। अशा प्रकारे आपली बाही ही तयार करून झाली आहे। तर आपण दुसरी पण बाही तयार करून घेऊ। अशा पद्धतीने आपण बाहीवर परत लेस लावून घेतली आहे आणि खालच्या बाजूने पण छान अशी लेस लावून झाली आहे। तर ही डिझाइन तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब